युवा ग्रामीण संस्थेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आकाशवाणी झोपडपट्टीमधील 100 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व कौतुक सोहळा संपन्न। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल कांबळे, प्रमुख पाहुणे चैतन्य रणपिसे, प्रियंका कंठे रणपिसे, युवाग्राम संस्थेचे सदस्य तारा दबडे, कमल हराळे यांनी मार्गदर्शन केले, तर प्रास्ताविक आणि स्वागत संस्थेचे अध्यक्ष संचालक गणेश वाघमारे यांनी केले। यावेळी 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला व 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी आकाशवाणी झोपडपट्टी, मतकर झोपडपट्टी, कुष्ठरोग झोपडपट्टीमधील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्याच पद्धतीनं युवाग्रामच्या 13व्या वर्धापन दिनाचा हा आनंद उत्सव साजरा करत असताना आनंद द्विगुणित व्हावा या हेतूनं युवाग्राम संस्थेच्या वतीनं आकाशवाणी झोपडपट्टीतील 100 विद्यार्थ्यांना आज शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे। खरं तर हा 13वा वर्धापन दिन एखाद्या कामामध्ये 13 वर्ष सातत्य ठेवणं ही अजब गोष्ट आहे। ही अजब गोष्ट आदरणीय आमचे प्रिय मित्र गणेश वाघमारे सरांनी जे साध्य केलेले आहे ते खरं तर वाखाणण्याजोगे आहे, प्रशंसनीय आहे आणि त्यांच्या कामासाठी आम्हाला खरं तर शुभेच्छा, सद्भावना आणि सदिच्छा सदैव देत राहत आहोत। त्याच पद्धतीने पाठिंबा, खंबीर साथ, सहकार्य आणि सद्भावना या भूमिका आम्ही बजावत असतो। सरांच्या माध्यमातून अशा परिसरामध्ये जिथं खरं तर गरज आहे आणि सरांनी मगाशी त्यांच्या मनोगतामध्ये जे सांगितलं की खऱ्या अर्थानं शाश्वत बदल जर करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि याच्या अनुषंगानं आज आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये अभ्यासिका सुरू करणं, त्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देणं। आज आमचे चैतन्य रणपिसे सरांसारखे व्यक्तिमत्व आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे होते, प्रियंका मॅडम होत्या। त्यांनी जाहीर आव्हान केलेलं आहे की इथल्या विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप सैनिक स्कूल नव्हतं आहे अशा स्पर्धा परीक्षेसाठी विनामूल्य शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही बांधील आहोत। ही बांधिलकी खरं तर युवाग्रामच्या 13 वर्षांच्या सातत्यासाठी समर्पित केली आहे आणि हे आम्हाला फार आनंद होतो। अशा संस्थेचा आम्ही घटक आहोत, आम्ही एक भाग आहोत आणि अजून हा 13 वर्षात आत्तापर्यंत चालत आलेला प्रवास पुढं अविरतपणे चालत राहणार आहे। या प्रवासामध्ये आम्ही त्यांची साथी आणि सोबती सदैव असू अशा प्रकारची ग्वाही, अशा प्रकारची खात्री, अशा प्रकारची शाश्वती आजच्या या दिनी द्यावीशी वाटते आणि शुभेच्छांचा खरं तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना हातात मिळाल्यानंतर जे हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती होतं ना, या खऱ्या शुभेच्छा, या खऱ्या बोलक्या शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांची कावरी नजर सॅग ज्या ठिकाणी शालेय साहित्य ज्या ठिकाणी ठेवलं होतं, व्याख्याते बोलत असताना त्यांच्या शब्दाकडे असणारा म्हणजे दुरावा, पण सॅगकडे असणारा त्यांचा जो काय नजरेचा कावरी नजर होती, या सगळ्या गोष्टी आम्हाला फार बऱ्या वाटल्या। आज सर देखील म्हणाले, मॅडम देखील म्हणाले की या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगिनित आहे, अद्वितीय आहे, अतुलनीय आहे, त्याचं तुलना कशाची होऊ शकत नाही। म्हणजे खरं तर जी गोष्ट गरजेची आहे आणि ज्या गोष्टीनंतर विद्यार्थ्यांमध्ये बदल होणार आहे, हा बदल करण्याच्या अनुषंगानं सर्वांनी जे सहकार्य केलं, आमच्यासोबत जोडले गेलेले आदरणीय दसरे सगळे सर असतील, समाज कल्याण विभाग असेल, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील, आमचे सन्माननीय नितीन वाळे साहेब असतील, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार मंडळ भोर असेल, त्याच्यामध्ये रोहित जाधव सर असतील, LIC विभाग असेल, नागपूर महाराष्ट्र असेल, रायगुडे करिअर अकॅडमी असेल, स्वरूपन संगीत विद्यालय असेल, अशा 8 ते 10 संस्था एका संस्थेवर लगेच जोडले का जातात? कारण त्या संस्थेचा हेतू, त्या संस्थेचं काम, त्या संस्थेच्या कामाचा परिमाण, त्या संस्थेचा कामाचा परिपाक हा खरं तर वाखाणण्याजोगा आहे, कौतुकास्पद आहे आणि प्रेरक आहे। अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी मला व्यक्त करायच्या वाटतात। धन्यवाद। आज युवाग्राम विकास सामाजिक सेवा संस्था ही सातारच्या या भूमीतली संस्था आहे, सातारच्या या मातीमध्ये रुजली आणि आज जवळजवळ 13 वर्ष या सातारच्या झोपडपट्टी परिसरामधल्या मुलांच्या शिक्षणासाठी, महिलांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्था गेली 13 वर्ष अविरतपणे काम करत आहे। आज 13 वर्ष संस्थेला पूर्ण होत असताना भव्य सातारा जिल्हास्तरीय काव्य मैफिलीचा कार्यक्रम आपण घेतला। यामध्ये मित्र वडव्यामध्ये प्रेम अनंतराव यांना आपण सातारामध्ये पहिल्यांदा मोठ्या कार्यक्रमासाठी बोलवलं संस्थेच्या माध्यमातून। दंगलकार नितीन चंदन शिवे ज्यांच्या कविता ऐकल्यानंतर माणसाच्या मस्तकामध्ये विद्रोहाची हिंगी पेटते आणि समाज व्यवस्था बदलण्यासाठी जो माणूस प्रयत्न करतो, असे नितीन चंदन शिवे यांचा काव्य मैफिलीचा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला सर्वतोपरी सहकार्य केलं ते यशोदा शिक्षण संस्थेचे दशरथ सगरे सर, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त
सहाय्यक समाज कल्याण आयुक्त माननीय नितीन उबाळे सर, त्याचबरोबर LICचे अनिल कोळी सर, विभागीय अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी, कॉफियाचे माननीय रमेश भोसले सर, रोहिणी भोसले मॅडम, त्याचबरोबर धायगुडे करिअर अकॅडमीचे चैतन्य रणपिसे सर, प्रियांका कंटे मॅडम आणि धायगुडे सर, त्याचबरोबर बार्टी संस्थेचे आमचे विशाल कांबळे सर व्याख्याते, या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य मिळालं, ज्या माध्यमातून हा कार्यक्रम आज आपण संपन्न केला. आज संस्थेच्या या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे विनीचे शिलेदार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्तानं आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये आपण 100 मुलांना शालेय साहित्याचं वाटप केलं आणि जी मुलं 10वी चांगल्या मार्कानं पास झाले, कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे, त्यांनाही शालेय साहित्याचं वाटप करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर 6वी ते 5वी ते 10वीपर्यंत आणि 12वीपर्यंत शिकणाऱ्या मुलांना शालेय साहित्याचं वाटप करून मुलांना शाळेसाठी मदत आणि पूर्ण 1 वर्ष त्या मुलांना जे काही मदत लागेल शाळेसाठी ती करण्याचा युवाग्राम विकास सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून संस्था अविरत प्रयत्न करत आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच संस्थेच्या कामाचं केलेली पोचपावते, समाधान आहे. असे कार्यक्रम संस्था वारंवार करत असते. संस्था शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, त्याचबरोबर पाणी आणि आरोग्य या विषयामध्ये सातत्यपूर्ण काम करत आहे आणि संस्थेचं महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे. या सगळ्या मंडळींनी संस्थेच्या या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला, सहकार्य केलं. युवाग्राम विकास सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं मी गणेश वाघमारे, त्याचबरोबर माझ्या सहकारी कमल हराळे, तारा दबडे आणि यशपाल बनसोडे सर, आम्ही सगळे आणि माझे सगळे संस्थेचे सहकारी संचालक आपले वतीनं आम्ही सगळ्यांचा आभार मानतो आणि या मुलांना शाळेसाठी 12वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.